रोजची देवपूजा कशी करावी आणि पूजेचे 10 साधे सोपे नियम. देवपूजेचे महत्त्वाचे नियम. पहिला नियम, पूजेची वेळ आणि दिशा. देवपूजा शक्यतो सूर्योदयापूर्वी करावी. पूजेसाठी उत्तर किंवा पूर्व दिशा अत्यंत शुभ मानली जाते. दुसरा नियम, आसन. पूजा करताना जमिनीवर न बसता आसनाचा वापर करावा. बसण्यासाठी लाल रंगाचे किंवा लोकरीचे आसन उत्तम मानले जाते. तिसरा नियम, स्वच्छता. देवाला वाहण्याचे पाणी नेहमी शुद्ध असावे. पूजेच्या पाण्यात तुळशीपत्र किंवा बेलपत्र टाकल्यास ते पाणी अधिक शुद्ध होते. चौथा नियम, टिळा लावणे. स्वतःसाठी वापरलेले कुंकू किंवा गंध देवाला लावू नये. देवासाठी स्वतंत्र कुंकू किंवा गंध असावा. पाचवा नियम, फुले वाहण्याची पद्धत. देवाला फुले वाहताना अंगठा, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटांचा वापर करावा. फुलांची देठं देवाकडे न ठेवता ती आपल्याकडे असावी. 6वा नियम, शंख आणि पाण्याचे महत्त्व. पूजेच्या वेळी शंखात पाणी भरून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी घरभर शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न होते. 7वा नियम, दिव्यांची मांडणी. पूजेमध्ये तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा अशा 2 दिव्यांचे महत्त्व सांगितले आहे. शक्य असल्यास दोन्ही दिवे प्रज्वलित करावेत. 8वा नियम, मूर्तींचा आकार. शास्त्रानुसार देव्हाऱ्यात अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती असू नयेत. मोठ्या मूर्तींची पूजा करणे गृहस्थाश्रमी लोकांसाठी कठीण असते. 9वा नियम, मंत्रोच्चार. पूजा करताना शांत चित्ताने मंत्रांचा जप करावा. उदाहरणार्थ ओम नमः शिवाय. यामुळे पूजेत मन एकाग्र होते आणि आशीर्वाद मिळतो. 10वा आणि शेवटचा नियम तो म्हणजे नैवेद्य. पूजा पूर्ण झाल्यानंतर देवाला सात्विक नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र ठेवावे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ माऊली.